समाधानच्या बॅट मधनं समाधान देणारा फटका डीजे. आज ट्रॉमे नगरीमध्ये तुमचं हार्दिक स्वागत असणार आहे. या मानाच्या अभिमानाच्या स्पर्धेमध्ये खरं तर जनसेवा हीच खरी ईश्वर ट्रस्टच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर कैलासवासी शरद कोहली स्मृती चषक 2025 आलेल्या सर्व संघांचं आणि माझ्या मायबाप प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत असणार आहे. चौकार ठोकलाय पुन्हा एकदा, मात्र हा आगळा वेगळा शॉट आपल्याला बघायला भेटला. गॅप मध्ये आहे आणि चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषा पलीकडे. मिळाल्या 4 धावा डीजे. चांगलं संगीत बघा, आगरी कोळ्यांचे हे संगीत आपण ऐकतो. मी पुन्हा एकदा विनंती करतोय ऋषिकेश भास्कर कुंडेवाल उपसरपंच बघा, आमचे हेमंत मार्शल ट्रॉम्बे कुलेवाडा टीमचे उत्कृष्ट फलंदाज तुम्हाला आमंत्रित करीत आहेत. तर ऋषिकेश भास्कर आपण यावं या व्यासपीठावर आणि खरं तर या आयोजन कमिटीच्या वतीनं तुम्हाला जी आग्रहाचं आमंत्रण आहे, विनंती असेल त्या विनंतीला नक्कीच मान देऊन इथे उपस्थित राहावं, विराजमान व्हावं. बघा रिव्हॉल्सर टायमर ऑन आहे. 4 षटका आपण जर विचार केला तर 20 मिनिटांमध्ये हाताळायचा आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्या. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. खरं तर एक जबरदस्त टक्कर मुंबई वर्सेस पनवेल असं आपण म्हणूया. हो, इथं मात्र हंटिंग साऊंड जो असतो ना, गोलंदाजी जेव्हा गोलंदाजी करतात नंतर एक वेगळा साऊंड येतो, त्याला हंटिंग साऊंड म्हणतात. असंच मात्र आपण जर हेमंत दुधालचा विचार केला तर उंच हा गोलंदाज, पहिल्या षटकाचा विचार केला तर मार्गस्थ आहे आणि शेवटचा चेंडू मात्र हाताळण्यासाठी मात्र गोलंदाज सज्ज आहेत. धावसंख्येचा विचार केला तर 9 धावा. यस, नक्कीच नाव घेतलं होतं आम्ही मागे पण, कारण हर्षद जाधव खरं तर पंच आहेत दत्तनगर गावातले, हे सुद्धा मात्र इथं उपस्थित आहेत. तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत असणार आहे. एक जबरदस्त काल त्यांचं समालोचन सुद्धा आवडलं आणि समालोचन आवडल्यानंतर फलंदाज सांगतायत हा फटका सुद्धा कसा आहे. खरं तर मिडविकेटच्या डोक्यावरनं मिळाल्या 4 धावा. जाधव, काल तुम्ही मात्र एक बहुमूल्य रोल तुम्ही अदा केला. खरं तर आमचं कर्तव्य आहे, जनसेवा ही ईश्वर ट्रस्टच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर कैलासवासी शरद कोहली स्मृती चषक 2025 मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. आणि अतिथी देवो भव, खरं तर भारताची परंपरा आहे, तुमचा आम्ही एक छोटासा सत्कार करण्यात येणार आहे. या तुम्ही मात्र जनसेवा ही ईश्वर ट्रस्टचे मुंबई अध्यक्ष आदरणीय गुड्डू खान सर, तुमच्या शुभ हस्ते हर्षल जाधव यांचा सत्कार करायचा आहे. मायेची उबदार चाल, महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून त्यांना मात्र एक सन्मान चिन्ह देऊन मात्र त्यांना मात्र सपोर्ट आपण करूया आणि त्यांचं स्वागत करूया. काल समालोचन सुद्धा मात्र सुंदर झालं. दत्तनगर गावाचे पंच आहेत. खरं तर क्रिकेट सुद्धा मात्र आपल्या वयामध्ये त्यांनी खेळलंय. आज चांगलं खेळ सुद्धा मात्र त्यांच्या माध्यमातून बघायला भेटलं. त्यांचेच मात्र भाऊ अर्थातच तुषार जाधव यांचं मात्र चेंडू होता, त्या चेंडूला हेरलं आणि विशालच्या बॅटमधनं समाधानच्या बॅटमधनं आपल्याला रिव्हर्सचा शॉट मात्र बघायला भेटला. बघा, या शॉटला म्हटलं जातं लगे तो आबाद नाही लगे तो बर्बाद. खरं तर प्रॉपर कनेक्शन झालं. आपण जर विचार केला तर डीप पॉइंटच्या दिशेने मात्र हा चौकार मात्र ठोकलाय. पुन्हा एकदा या टायमाला मात्र क्षेत्ररक्षण तिथं होते, थोडंसं फंबल झालं पण कुठलाही धोका नाहीये, कारण चौकार आल्यानंतर कुठेतरी मात्र बाल बचावले तर
थोडासा अगर आजूबाजूला चेंडू असला असता तर नक्कीच बॅक टू बॅक दुसरा चौकार असला असता, पण क्रिकेट आहे. क्रिकेटला अनिश्चितताचं गेम का म्हटलं जातं, कारण सांघिक खेळ आहे. 11 खेळाडूंनी मात्र हा खेळ खेळला जातो. बघा कुठलाही आपण जर विचार केला तर सांघिक खेळ पूर्ण मात्र 11 खेळाडूंचं योगदान. आज त्रिमूर्ती दत्तनगर मोठ्या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय, तुमचं अभिनंदन. पुन्हा एकदा बिग हिट फटका फसलाय आणि इथं मात्र कुठलीही चुकी नाहीये. कॅच कोणी पकडली. वास्कर खरं तर फटका फसला आणि जणू काय चौकार नंतर मात्र टिक फॉर टॅट असं आपण म्हणूया. चौकार ठोकला नंतर निर्धाव चेंडू आणि त्यानंतर विकेट. अय्यान वय वर्ष कमी आहे मित्रांनो, डावखुरे गोलंदाज आहे. दत्तनगर गावाचं सातत्याने नेतृत्व करतायत आणि फिरकी का जादूगर असं आपण म्हणूया. बघा अनिकेत सानपचं प्रत्येक वेळेला आपण नाव घेतो, तसं मात्र हा अमान दत्तनगर गावाचा वय वर्ष कमी आहे, पण अचूक टप्प्याची गोलंदाजी आणि चेंडूला वळवणं हे त्यांचं काम आहे. आणि इथं मात्र झेल सुद्धा टिपलाय. बघा असं म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस. कॅच पकडणं केवढं गरजेचं आहे, कारण समाधानचा झेल मात्र घेतल्यानंतर कुठंतरी दत्तनगर त्रिमूर्ती मॅचमध्ये कमबॅक करतोय का काय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वंडनच्या भूमिकेमध्ये मयूर वास्कर. खरं तर वंडनची भूमिका आपण जर विचार केला तर एकच नाव आपल्या डोळ्यापुढे येते, तेच म्हणजे आमचे आदरणीय विराट कोहली सर. खरं तर ज्यांनी भारताचं नेतृत्व केलं आणि हा वंडनची भूमिका त्यांनी मात्र चांगलीच केली. या टायमाला मात्र जास्त शफल झाले. चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडूनी वळण घेतलं आणि पायचीची अपील मात्र केली जाते. यस लेग बायच्या स्वरूपात मात्र हेमंत कोहली सर आपल्याला धावा कळवत आहेत. धावसंख्येचा विचार केला तर 18 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आता सामना आपण जर विचार केला तर मज्जा येणार आहे, कारण ही दुसरी रजनी आहे आणि या दुसरी रजनीमध्ये आपण जर विचार केला तर आज ग्रामीण क्रिकेटचा थरार मात्र आपल्याला बघायला भेटतोय. पहिल्या मॅचमध्ये माहुल गावांनी बाजी मारली आणि या मॅचमध्ये आता कोण बाजी मारणार आहे आता ते आपल्याला बघायचं आहे. पुन्हा एकदा बिग हिट. आता खेळाडू आहे तिथं, कुठली चुकी नाहीये. पकडला जातोय, झेल संपतोय फलंदाजाचा खेळ. डीजे या स्पर्धेमध्ये प्रत्येक गोष्टीची दखल घेतली जाते. खरं तर सिटी केबल हा चॅनल, आपण या सिटी केबल चॅनल मध्ये लाईव्ह मॅच बघू शकता. 350 चॅनल नंबर. खरं तर तुम्ही आता मोबाईल मध्ये नाही तर टीव्ही मध्ये सुद्धा मात्र या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. पुन्हा एकदा सिटी केबल चॅनल यावरती तुम्ही जेव्हा तुमचे घरचे फॅमिली असतील तर तुम्ही त्यांना आवर्जून सांगा ही लाईव्ह मॅच सुरू आहे, कारण ही स्पर्धा मानाची, अभिमानाची, ट्रॉम्बे कोली वाड्यांची. आणि खरं तर आगरी कोली बांधव म्हटलं तर महाराष्ट्रातला सर्वात प्रामाणिक माणूस आणि खरं तर मुख्य व्यवसाय म्हटलं तर मासेमारी. भर समुद्रामध्ये मासेमारी करत असताना, जीव धोक्यामध्ये घालत असताना कुठलीही कशाची पर्वा नाही आहे. ऊन असेल, वारा असेल, पाऊस असेल, त्याला मात्र एकदम समोर ताकदीने त्याच्या समोर उभा राहणारा आमचा आगरी कोली बांधव. नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. विराज सर काय म्हणाल. विराज गायकवाड. खरं तर या अगोदर बाद झालेला किरण फलंदाज विशाल भोईर होता. विराज गायकवाड मैदानाच्या आतमध्ये. विशाल भोईर हा फलंदाज खरं तर आत्ताच काही दिवसापूर्वी स्पर्धा पाली मैदानावर पार पडली. मालिकावीरचा बाईक ठरला होता, परंतु इथे तो महत्वाचा फलंदाज मात्र बाद करण्यात यश मिळालं आहे या सिद्धार्थ कृपा संघाला. चला त्यामुळे विराज गायकवाड मैदानाच्या आतमध्ये आलाय. गोलंदाज पंचांना पार करून चेंडू फेकेल. डावखुरा गोलंदाज आहे. अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने खेळला चेंडू. वाईडिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक दूरवरचा अंतर कापत वेगानं आलाय, मात्र तिथे खूप चांगला इफड पाहायला मिळाला. आली फक्त एक सिंगल रन. एक धाव आले. खूप चांगलं या ठिकाणी आपण बघितलं तर एक षटक आणलं.
2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 19 धावा म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये धावा किती आल्या 13 आणि या ओव्हरमध्ये फक्त धावसंख्या 6 आल्या. म्हणजेच खूप चांगलं षटक हाताळलं या गोलंदाजानं. खूप चांगला किरणनं नक्कीच मुद्दा छेडला होता की मासेमारी हा आमचा प्रमुख उद्योग आहे. कोळी बांधवांचा समुद्राच्या मधोमध जायचं, अगदी मनगटामध्ये तासणारी ताकद वापरायची आणि त्या जाळ्यामध्ये मासेमारी हा व्यवसाय करायचा. जाळं घेऊन जायचा, होडी घेऊन जायची मैदानात. मग ऊन असू द्या, पाऊस असू द्या किंवा वारा असू द्या, कशाचीही तमा बाळगली जात नाही. कारण आपला प्रमुख उद्योग आहे हा दर्याचा राजा, कोळी बांधव. आणि याच ट्रॉम्बे कोलीवाडा नगरीमध्ये ही आपण स्पर्धा पाहतोय. नक्कीच रिवॉल्व सर, खरं तर ग्रामीण क्रिकेटचा थरार काय आहे ते आज मात्र आपल्याला अनुभवायला भेटणार आहे. खरं तर पंचांचं सुद्धा आपण कौतुक करूया. खरं तर हेमंत कोळी सर, मॅन फ्रॉम माहुल कोलीवाडा, प्रदीप शिंदे सर खरं तर डान्सिंग एम्पर आहेत, घाटकोपर, त्यानंतर धनंजय कोळी सर मुलुंड, या तिघांचं सुद्धा मात्र स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असणार आहे. त्यानंतर बराचसा लांबचा पल्ला गाठून अगदी आपण पेन रावे गावातनं आलेले निकेत पाटील सर यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करूया. त्यानंतर सलमान डीजे, खरं तर सुंदर संगीत आपल्याला ऐकवतायत आणि त्यांचं सुद्धा आपण विशेष कौतुक करूया. आणि तदनंतर खरं तर आखाती देशामध्ये आपण जर विचार केला तर तब्बल 188 देशामध्ये ही स्पर्धा लाईव्ह दाखवण्याचं काम आपण जर विचार केला तर प्राप्ती लाईव्ह असं अर्थातच जितू गोंडली साहेब यांचं सुद्धा आपण मनाच्या अंतकरणापासून स्वागत करूया. कॅमेरामॅनमध्ये छोटा पॅकेट बडा धमाका साजिद शेख, खरं तर यांचं सुद्धा विशेष आभार. तदनंतर निकेश पाटील आणि रितेश गोंडली, वावंजे पनवेल या विभागातून आलेला हा यूट्यूब चॅनल. यस, आणि हा भला मोठा मंच, खरं तर चारू बाजूला आपण बघतोय MK डेकोरेटर, तुमचं सुद्धा मात्र मनाच्या अंतकरणापासून स्वागत असणार आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ज्या गोलंदाजाचा मी उल्लेख केला की हा येणारा अनिकेत सानप आहे, थोडासा रनअप जास्त आहे पण अचूक टप्प्याची गोलंदाजी करतो. बघा चेंडू बराचसा वलन घेतलाय पण या टायमाला उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर मात्र चेंडू आहे आणि पंचांनी फिरलं आणि सांगितलं इट इज अ व्हाईट बॉल. धावसंख्या झाली ती 21 धावा. रिव्हॉल्सर पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी राहिली. समाधान वास्कर आऊट झाल्यानंतर कुठंतरी मात्र आता बिकट परिस्थिती असं आपण म्हणूया, कारण मुंबईचा संघ कुठंतरी मात्र हावी होतोय का पनवेलच्या संघामध्ये, काय म्हणाल रिव्हॉल्सर? डेफिनेटली खरं तर ही लढत खूप चांगली पाहायला मिळते. खरं तर अगदी जवळचा संघ आहे, घरच्या मैदानावर चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतो. पाहुण्या संघाला प्रेक्षकांची मनं जिंकावी लागतील. इथे मात्र अंपायर इशारा करतायत हा व्हाईट बॉल. अतिरिक्त स्वैर चेंडू आलाय. संघाची धावसंख्या 1 ने वाढेल. खरं तर दोन्ही संघ ताकदवान आहेत. कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल खरं तर हा देखील संघ या वर्षामध्ये खूप चांगला इन्फॉर्म कामगिरी करतोय, परंतु आता थोडा अडचणीत आलाय किरण. खरं तर कारण पहिल्या ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या पाहायला मिळाली, परंतु नंतरच्या मात्र गोलंदाजांनी अगदी कमालीची गोलंदाजी केली आहे. नक्कीच सर. आता इथं पहा काय मोठा फटका सजवलाय. चेंडू गेला मिड विकेटच्या डोक्यावरनं, मिळाल्या 6 धावा. जसं तुम्ही नाव घेतलं ना भन्नाट फॉर्म मध्ये आहे तसा मात्र षटकार ठोकलाय डीजे. त्यामुळे टॉस करण्यासाठी गणेशपुरी आणि जावळे या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती केली जाते की आपण टॉससाठी यायचंय. इथे मात्र बॉल गेलाय डॉट किरण. यस नक्कीच, कारण चेंडू वळवण्यामध्ये सक्षम असणारा हा दत्तनगर गावाचा युवा गोलंदाज. खरं तर दत्तनगर त्रिमूर्ती संघाचा विचार केला तर सर्व युवा खेळाडू मात्र घेतलेत. त्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर तुषार जाधव यांनी मात्र तयार केलेली ही आर्मी आज या ट्रॉम्बेच्या कोलीवाड्यामध्ये खरं तर चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय पण आता हेलिकॉप्टर क्रॅश होईल का काय? होय, हेलिकॉप्टर झालाय क्रॅश, घेतलाय विकेट डीजे.
ओल्ड इज गोल्ड असं म्हटलं जातं. चला नेक्स्ट मॅच जसं मात्र 5 षटकं संपतील तसं मात्र सुनील पाटील, स्मृती जावळे आणि गणेशपुरी संघ मात्र व्यासपीठावरती यायचं आहे. टॉस बॉक्स जवळ तुमच्या दरम्यान मात्र मॅच पुढची खेळवली जाणार आहे. रिवॉल सर काय म्हणाल या गोलंदाजाबद्दल? मी अगोदर सांगितलं वय वर्ष कमी आहे आणि चेंडूला हातभर वळवतोय. नक्कीच खूप चांगले गोलंदाजी आतापर्यंत बेट करून सोडले आहेत, परंतु प्रसाद भोईर मैदानाच्या आतमध्ये कुंडेवाल गावचा हा छोटा बकासूर लगावतो स्ट्रो, परंतु इथे वाईडिश काउ कॉर्नरला प्रसाद भोईरचा देखील टिपला आहे. झे स्पर्धा आज या स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसरी रजनी. पुन्हा एकदा तुषार जाधव खरं तर गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहे. धावसंख्येचा विचार केला तर 28 धावा. चौथं षटक मात्र आता मार्गस्थ आहे. संघाचा मोरका तुषार जाधव. इथं मात्र पुन्हा एकदा संधी निर्माण झालेली आहे. यष्टीरक्षक मात्र धावत गेले, पण थोडासा कठीण झेल होता. हातातनं मात्र चेंडू निसटला आणि याचाच फायदा मात्र फलंदाजांनी उचलला आणि एक धावा मात्र अर्चित केल्या. आता इथं मात्र कुंडेवाल संघ कुठंतरी मात्र रिवॉल सर अडचणीमध्ये सापडलाय. कारण आता असं म्हणावं लागेल की त्यांना सुद्धा मात्र आम्ही मुंबईमध्ये आलोय, भले तुम्हारा इलाका पण धमाका हमारा. आता धमाका झालाच पाहिजे, कारण ती क्षमता, ती कुवत आहे कुंडेवालकडे. खरं तर ग्रामीण क्रिकेट आपण जर विचार केला तर रायगडचा मातब्बर संघ, त्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर चांगले चांगले बॅटर, चांगले गोलंदाज, चांगले क्षेत्ररक्षक मात्र त्या संघामध्ये उपस्थित आहेत. समाधान वास्कर आउट झाल्यानंतर इथं मात्र आडव्या बॅटने मात्र फटका खेळलाय. खरं तर लॉंग लेगच्या दिशेने मात्र चेंडू रवाना झालाय आणि सिंगल धाव मात्र काढली जाते. धावसंख्या मात्र एक धावांनी पुढे सरकते, 30 धावा. खरं तर रिवॉल सर आपण या ग्राउंडचा पार एव्हरेजचा अगर विचार केला स्कोरचा, तर इथं 50 प्लस धावा झाल्याच पाहिजे. डेफिनेटली आय फुल ॲग्री विथ यू किरण. कारण विचार केला तर कुंडेवाल संघ अगदी संकटात सापडलाय. ये कुंडेवाल टीम की नैया बीच भंवर में फंसी हुई है. एक ऐसा जिगरबाज मांझा जिसको इस नैया को उस पार तक लेके जानी पड़ेगी. लेकिन यहाँ पे देखा जाए तो हमारे बहुत सारे बिहारी ब्रदर्स भी हैं, उनकी यहाँ पे मांग है कि हम स्कोर समझता नहीं है मराठी में, तो उनको बीच बीच में हिंदी में ही हम स्कोर बताएंगे. कुल मिला के स्कोर किरण जा चुका है 30 के ऊपर. ये बेहतरीन स्ट्रोक, लेकिन वहां पे फील्डर मौजूद. वाइडिस लॉन्ग ऑन की तरफ बिल्कुल आएगी एक रन, लेकिन यहाँ पे ओवर थ्रो हल्का सा हुआ था. एक ही रन के ऊपर यहाँ पे समाधान माना और बढ़ता हुआ स्कोर 31 रन 31. यस, नक्कीच सर. आपण त्रिमूर्ती दत्तनगरचं कौतुक करूया. बघा प्रत्येक खेळाडू, कुठलाही आवाज नाही आहे, शांतप्रमाणे मात्र ज्या ठिकाणी मात्र त्यांना उभं केलंय तिथं मात्र 100% देताना दिसत आहेत. बघा शांत वातावरणामध्ये शांत क्रिकेट. इथं मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. टायमिंग मात्र जुलत नाही आहे रिवॉल सर. आणि क्रिकेट म्हटलं तर टायमिंगचा खेळ आहे, आणि टायमिंगचं नाव घेतलं तर इथं मात्र झेल सुटला. आणि झेल सुटला तर आता यस, थर्ड एम्पायरला मात्र हा डिसिजन रेफर केला आहे. आमचे धनंजय कोहली सर मात्र इथं उपस्थित आहेत. अब दूध का दूध और पानी का पानी हमें नजर आएगा, क्योंकि ये फैसला गया रिवॉल सर हाई कोर्ट में. बिल्कुल हमारे टीवी अंपायर यहाँ पे बताते हुए बैट्समैन इज आउट. बहुत ही अच्छी थ्रो थी देखा जाए तो. बघा ज्यांनी झेल सोडला आता तो मात्र कुठंतरी समाधानी असेल, कारण असं म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस. झेल सुटल्यानंतर मात्र चांगला रनआउट मात्र आपल्याला बघायला भेटला. धावसंख्या झालेली आहे ती 32 धावा.
रिवॉल सर सुरुवात तर मात्र चांगली झाली पण शेवट मात्र कसा होतोय. खरं तर क्षमता आहे या संघाकडे अजून तर मी तर असं म्हणेन अभि तो पिक्चर बाकी आहे. कारण कुंडेवाल संघामध्ये जबरदस्त गोलंदाज म्हणजे ही मॅच रंगणार. लो स्कोरिंग मॅच आहे. रिवॉल सर शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार याच्यामध्ये कुठली आपण शंका करायची नाही. नक्कीच नक्कीच, परंतु आता धावा वाढवाव्या लागतील. इथे आविष्कार येतोय, हाई बॉल बुकलाय, अर्थातच या ठिकाणी मिस झालाय. संघाची धावसंख्या स्थिर स्थगित फार कमी पाहायला मिळते, फक्त 32 धावा. नक्कीच सर कुठेतरी मात्र आता दत्तनगर त्रिमूर्ती हा मुंबईचा संघ आहे, मुंबईचा ग्रामीण संघ आहे, कुठेतरी मात्र हावी झालाय. पण क्रिकेट आहे, क्रिकेटला रिवॉल सर अनिश्चिताचं म्हटलं जातं. अजूनही मात्र रिझल्ट आलेला नाही आहे कारण रेस अजूनही सुरू आहे रिवॉल सर. आणि या ओव्हरमध्ये लास्ट खरं तर स्लॉग ओव्हरमध्ये आता 15 ते 20 धावा काढणे अगदी गरजेचं आहे. 15 ते 20 पंच 20 मिनिटं यांची पूर्ण झालेल्या एक खेळाडूला सर्कलच्या आतमध्ये घ्यायचं आहे. खरं तर रिवॉल सर स्पर्धा कशी असावी नियमाबद्ध म्हणजे नियम मात्र पाळावेच लागणार आहेत. आता दत्तनगरनी मात्र थोडासा जास्त वेळ वाया गेला पण त्याला मात्र पेनल्टी सुद्धा मात्र भेटते. अगदी बरोबर. 20 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 4 षटक फेकायचेच आहेत आणि जर तुमचा एक प्लेअर पुन्हा एकदा 30 सर्कलच्या आतमध्ये म्हणजे तुम्हाला आता प्लेअर फक्त 4 बाहेर पाहायला मिळतील. नक्की सर. आणि ते 4 प्लेअर आपल्याला बघा, एक वाईडिश लॉंग ऑफ, एक वाईडिश लॉंग ऑन, एक वाईडिश मिड विकेट आणि एक स्क्वेअर लेग. खरं तर ही व्ह्यू रचना आहे म्हणजे पूर्णपणे घेरलंय. आता फलंदाजाला अगर फटका मारायचा असेल तर त्यांनाच मात्र ती जागा शोधावी लागणार आहे कारण स्लॉग ओव्हर तर हाणामारीचं षटक. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण जर विचार केला तर एक नवीन तरुण गोलंदाज रियाल. आता रियाल म्हटलं तर एक करन्सी आहे. नक्कीच किरण. आणि खरं तर विराज गायकवाड सारखा फलंदाज अजूनही आहे खेळपट्टीवर. जासई मैदान गाजवलं मात्र खूप चांगली बॅटिंग केली होती. इथे हा बॉल, इथे धावा येतील नक्कीच कुंडेवाल टीम साठी. बघा पहिलाच बॉल, अंपायर आम्हाला सूचित करतील या ठिकाणी. यस, पुन्हा एकदा थर्ड अंपायरची मागणी केली आहे. येस, अंपायर कॉल हाईट फॅक्टर कदाचित चेक केलं जाईल. बिमर साठी मागणी केली आहे रिव्ह्यूची पंचांनी आणि आमचे टीव्ही अंपायर अर्थात तिसरे पंच तुम्हाला निर्णय पारदर्शक देण्याचा प्रयत्न करतील. हे टेक्नॉलॉजी आहे किरण पा. अंपायर कॉल, व्हॉट इज डिसिजन. अंपायर डिसिजन येणं फार गरजेचं आहे, त्यामुळं चेक केलं जाईल वारंवार. तुमच्यापर्यंत पारदर्शक निर्णय हा पोहोचला जाईल. हाईट फॅक्टर अबाउट द वेस्ट चेक केलं जाते मैदानाच्या आतमध्ये. प्राप्ती डिजिटल लाईव्ह यांच्या माध्यमातून. बघा माझे मायबाप प्रेक्षक, तुम्हाला विनंती आहे, जी बाउंड्री लगत जे पडदे आहेत त्याच्यावरती पाय बी ठेवू नका. यस, आणि इशारा आला, इट इज अ नो बॉल. यस, अंपायर कॉल नो बॉल, फ्री हिट. यस, रिवॉल सर चान्स आलाय. डेफिनेटली उघडा डोले बघा नीट, हा आहे तुमच्यासाठी फ्री हिट. फ्री हिट म्हणजे मुक्तपणे खेळण्याची नामी संधी. नक्कीच लायसन आहे फलंदाजाकडे. आविष्कारनं मात्र हा स्क्वेअर लेग कडे केलाय. खूप चांगला फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चेंडू दन 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 करत जातो आहे सीमा पार, चौकार. यस, ऐकूया सुंदर संगीत डीजे. आता मात्र बॅट्समन पाहायला मिळतोय आविष्कार. चला नेक्स्ट मॅच सुनील पाटील स्मृती जावळे आणि गणेशपुरी संघ. इथे मात्र एक पलून काढले विराजने. आता स्ट्राईक स्वतःकडे घेतली. त्याला माहित आहे की आता मलाच हे चेंडू खेळावे लागतील, मोठ्या फटक्यांची गरज आहे कुंडेवाल टीमला. आणि अशा परिस्थितीमध्ये विराज गायकवाड ऑन स्ट्राईक. नक्कीच तो आपण जर 9 चेंडूचा विचार केला तर एक संजीवनी होती कुंडेवाल संघाला. कारण कुठेतरी धावा लीक झाल्या, धावा मात्र पोचतायत त्या 39 धावा. हो, पुन्हा एकदा वेगवान चेंडू, भन्नाट पेस आपल्याला बघायला भेटला.
असं म्हणूया की ज्याप्रमाणे सलमान खानच्या बेबीला बेस पसंत आहे तसंच मात्र या गोलंदाजाला स्वतःचा आलाय निर्धाव चेंडू आणि आमचे 12th मॅन सांगतात की पनवेलला मेडन षटक हाताळलंय रिव्हॉल्सर, काय म्हणाल? क्या बात आहे, इथे मात्र आता गरज आहे धावांची. अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉल गेल्यानंतर मात्र थोडंसं अडचणीत आलाय. हा बघा विराज गायकवाडच्या बॅट मध्ये अगदी लांब 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 चेंडू जाऊन पडतोय, सिक्सर. धावा किरण झाल्यात, अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विराज गायकवाड आता मात्र या 2 चेंडूला काय प्रत्युत्तर देईल? सन्मानजनक स्कोर झालाय मी तर म्हणेन, कारण 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. म्हणजे आता बघा ना बॅटल असा कसा रंगणार आहे. गोलंदाज आणि फलंदाज पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता पण ऑनच्या दिशेने प्रोटेक्शन आहे आणि स्ट्राईक मात्र घ्यायची आहे. ओ आता क्रिकेटमध्ये सर चुकीला माफी नाही आहे. किरण स्ट्राईक रोटेट झाली आहे, म्हणजे विराज पुन्हा आलाय बॅटिंगसाठी, स्ट्राईकला आलाय. 2 धावा तर आल्यात आणि अजून स्ट्राईक मिळाली. 47 धावा मात्र या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करेल. गोलंदाजाची अग्नी परीक्षा आहे. नक्कीच या शेवटच्या चेंडूमध्ये ब्लास्ट होईल का? आता हा माझ्या मायबाप प्रेक्षकांना पण प्रश्न पडलाय. शेवटचा चेंडू आहे, नक्कीच फलंदाज मात्र ट्राय करणार आहे. आता शेवटचा चेंडू आहे आणि नंबर काय येणार आहे? 1 2 3 4 5 6 की नंबर 0? इथं खरं तर टायमिंग मात्र व्यवस्थित जुळलेलं नाहीये. ऑनच्या दिशेने पुन्हा एकदा फटका खेळलाय आणि या टायमाला मात्र दुहेरी धावा मात्र कंप्लीट केलाय. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावा लगावल्यात 49 आणि टार्गेट आहे 50चं. रिव्हॉल्सर 50 धावा पूर्ण झाल्यात. काय म्हणाल, हा स्कोर सन्मानजनक आहे का? नक्कीच 50 म्हटलं तर 10.0च्या सरासरीने धावा करायच्या आहेत, म्हणजे 50 धावांचं लक्ष्य आहे. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. आपण टॉस करून घेऊया किरण. कैलासवासी सुनील पाटील स्मृती जावळे आणि त्यांच्या विरोधात खेळेल गणेशपुरी 11 गणेशपुरी. एका बाजूला प्रथमेश कोहली, दुसऱ्या बाजूला प्रसाद घरात. सुनील पाटील स्मृती जावळे म्हणजेच सुनील स्मृती अर्थात म्हटलं ना तर सुनील पाटील स्मृती निलेश स्पोर्ट्स जावले असं या टीमचं नाव. आणि पंकज घरात यांचे सासरी बुवा आहेत खरं तर स्वर्गीय सुनील पाटील. मंडला गाव म्हटलं तर त्यांचे सासूरवाडी आहे इथेच बाजूला. तर टॉस करून घेऊ किरण. माधव भाई साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला आपण टॉस करूया. दोन्ही दिग्गज खेळाडू आहेत. पंकज घरात एका बाजूला, प्रथमेश कोहली. मिस्टर प्रथमेश कोहली आणि मिस्टर पंकज घरात. हा टॉस करूया काका. जावळे गणेशपुरी. कॉल गणेशपुरी हेड बट इट इज टेल. टॉस जिंकले पंकज घरात जावळ्या टीमनं. क्षेत्ररक्षण फिल्डिंग स्वीकारली. दोन्ही उल्वानोड परिसरातील संघ आहेत, म्हणजे दोन्ही संघांना जर बघितलं तर अगदी बऱ्याच वेळा ते एकमेकांसमोर खेळलेत. काय मनामध्ये असं टार्गेट सेट करून आला तर तुम्ही फिल्डिंग घेतलीत, समोरच्या संघाला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 40 ते 45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. समोरची टीम पण चांगलीच टीम आहे, भरपूर वेळा खेळलेत आमच्यासोबत. नक्कीच दूरवरचं अंतर कापत आपण आला खेळण्यासाठी थेट ट्रॉम्बे कोळेवाडामध्ये. काय म्हणाल एकंदरीत या आयोजनामध्ये मला प्रवेश मिळाला आहे? प्रथमतः मी आयोजकांचा आभार मानेल ज्यांनी आम्हाला चान्स दिली, आणि आमचे साहिल मामा त्यांच्यामुळे इथे एंट्री घ्यायला भेटली आणि आयोजन खूप छान आहे. डेफिनेटली आज तुम्ही कैलासवासी सुनील पाटील स्मृती निलेश पोट जावले या नावाने खेळणार. एकंदरीत या नावामागचं काय असेल की तुम्हाला ते संघानं पॅक केलंय?
सुनील पाटील स्मृती म्हणजे माझे सासरे बुवा त्यांच्या नावाने टीम खेळणार आहेत. डेफिनेटली अगदी जवळच आहे या ट्रॉम्बे कोलीवाडा, त्यामुळे तुम्ही आज पाहुण्या स्वरूपात इथे खेळण्यासाठी ऑल द बेस्ट तुम्हाला. टॉस इथे मात्र लॉस झालाय. जर टॉस जिंकला तर तुमचा निर्णय काय असता? फिल्डिंग केली असते मी पण. म्हणजे कुठेतरी तुमचा खरं तर म्हणजे पहिल्याच स्टार्टिंग पासून थोडासा निर्णय विरोधात गेलाय. काही फरक पडेल काय? म्हणजे असे अनेक सामन्यामध्ये तुम्ही का तुम्हाला जास्त प्लस फिल्डिंगच समजता? असं काही नाही. टॉस विन ऑर लूज हा पार्ट ऑफ गेम आहे आणि जो रणनीती चांगली करतो आणि चांगला खेळ दाखवतो ग्राउंडवर तोच विजय होतो. डेफिनेटली समोरच्या संघाने 40-45 पर्यंत तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न कराल, पण तुम्ही समोरच्या संघासमोर ज्या ठिकाणी जर तुम्ही जी स्ट्रॅटर्जी आखणार आहात मैदानाच्या आतमध्ये, तुम्हाला काय असेल की आम्हाला ह्या धावा सेफ असतील, तोच टार्गेट आम्ही जवळपास करू? बघूया, आत्ताच जस्ट आलोय त्यामुळे मैदानाचा अंदाज नाही आहे. मागच्या वर्षी आम्ही प्रत्येक मॅच चेसिंग करत होतो, त्यामुळे टार्गेट आम्हाला असं नव्हतं की ठेवायला होता. मागच्या वेळी क्वार्टर फायनलला हरलेलो, यावेळी जिंकायचा प्रयत्न करू. प्लेइंग 11 म्हटलं तर 11 जणांचा गेम स्पिरिट असतं, परंतु 11 जणांमध्ये काही निवडक खेळाडू असतात की जे चांगले बॅटिंग करतात किंवा ते सुरुवातीला येतात. असं कोण असेल की जास्तीत जास्त तुम्ही त्यांच्याकडनं चांगल्या खेळीची अपेक्षा कराल? प्रत्येक खेळाडू हा प्रत्येकाने 100% दिला तर नेहमीच संघ जिंकत असतो आणि आमचे सर्व खेळाडू असे आहेत की कोणी कधी चमकू शकतो आणि सर्वांमध्ये धमक आहे. असं एकटा नाही की प्रथमेश कोळी एकटाच खेळतो, असं नाही आहे. मी फक्त कॉन्फिडन्स द्यायचं काम करतो. सर्व खेळाडू आमचे क्वालिटी खेळाडू आहेत आणि आत्ताच झाली UNPL मध्ये सर्व म्हणजे चांगले खेळ करून आलेले आहेत. ट्रॉम्बे कोलीवाडा रायगडमध्ये असं संघ आहे की तो शहरातून आपल्या ग्रामीण भागामध्ये खेळण्यासाठी येत असतोय. काय म्हणाल या संपूर्ण आयोजन कमिटीबद्दल? आयोजन खूप दर्जेदार असतं आणि महेश्वरी सरांचं आयोजन हे एक नंबरच असतं. मुंबई सारख्या उपनगरीय शहरामध्ये एवढी चांगली टुर्नामेंट होते, ते पण ग्रामीणची, आणि ते आपले रूल्स फॉलो करत आहेत. 5चा गट नाही खेळवत आहेत, सगळे 8-8चे गट खेळवत आहेत आणि चांगलं आयोजन आहे. रायगड कमिटीशी नेहमी संलग्न असतात, त्यामुळे त्यांचा आभार आणि आम्हाला एंट्री दिली म्हणून धन्यवाद. थँक्यू. हे होते प्रथमेश कोहली, गणेशपुरी. ऑल द बेस्ट बोथ ऑफ टीम कॅप्टन आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जाऊ या मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवर मात्र चौकार आलाय. 50 धावांचं लक्ष होतं आणि पहिल्या बॉलवर मात्र चौकार आलाय. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. हो, लवली डिलिव्हरी. हा खूप चांगला चकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्यावेळी पहिला बॉल पडला, रिव्हर्स स्विच हिट दिला, त्यानंतर खोलवर पद्धतीचा बॉल तुम्हाला गोलंदाज संजयच्या माध्यमातून पाहायला मिळाला. संजय वास्कर एक अनुभवी खेळाडू आहे. वय वर्षात बघितलं तर 45 ते 46 आणि या वयामध्ये बघा ओपनिंग सलामीचं षटक फेकणं खाऊ नाहीये मित्रांनो. 2 ते 3 पावलांचा स्टार्ट आहे फक्त. हो, लवली डिलिव्हरी. या अगोदर रिव्हर्स स्विच हिट केला होता, त्यानंतर मात्र वापसी, कमालीचं कमबॅक. बघा हेमंत, याच कोलीवाडा टीमचा ट्रॉम्बे कोलीवाडा गावातला हेमंत मार्शल हाही 40+ खेळाडू आहे. अजूनही किती चांगला खेळतोय. काल मात्र हे मैदान गाजवलं मार्शलनं, अर्धशतक झलकावलं. आणि अशाच 40+ खेळाडूंचा खेळ बघतोय. हा चांगला इनसाइड आउट गॅप मध्ये चेंडू गेलाय अगदी सीमारेषेच्या बाहेर, ओव्हर द रो, बाउंड्री. एकंदरीत दोघांनी 2 चौकार टोकलेत. पण बॅटिंग जर बघितली ना तर एखाद्या लेदर स्ट्रोक पद्धतीने खेळला, अगदी गॅप मध्ये चौकार पाहायला मिळाला आणि पहिला लेदर खेळायचा. बघा मी ज्यावेळी त्याची फलंदाजी बघितली त्यावेळीच ओळखलं की हा बरोबर व्ही शेपनं खेळतोय आणि बरोबर गॅप काढतोय. इथे मात्र सिंगल आली, एक धाववाली संघाची धावसंख्या पाहायला मिळते. टोटल 10चा ॲव्हरेज आहे प्रति षटका मागे. त्यामुळे कुंडेवाल टीमने हेच विचार करायला लागेल की आपण 10च्या वर जास्त धावा देऊ नये, अन्यथा संघ अडचणीत येते. धावसंख्या धावफलकावर 10 असताना ऑन स्ट्राईक. हो, लवली डिलिव्हरी. पायावर अदलला चेंडू, हलकासा फील, मात्र पंचांचा इशारा लेग बायचा. 1 धाव आली आहे. संघाची धावसंख्या पहिला ओव्हर 11. पॉवर प्लेचा ओव्हर आहे, काही हरकत नाही. मी तर म्हणेन चांगले षटक आहे. हे कुंडेवाल टीमच्या बाजूने म्हणायला वावगं ठरणार नाहीये. धावसंख्या धावफलकावर 11 लागली आहे. आपण पाहत आहोत आदरणीय सन्मान्य शिवसेना, जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा. खरं जनसेवा हीच ईश्वर सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सन्माननीय दीपकजी महेश्वरी. खरं तर हे नाव आज रायगडमध्ये संपूर्ण
चर्चेला आणि प्रसिद्ध होत आहे. कारण ज्यावेळी ट्रॉम्बे कोलीवाडा संघ रायगडमध्ये आपल्या ग्रामीण विभागामध्ये खेळायला येतो त्यावेळी अर्थातच महेश्वरी साहेबांची आठवण सातत्यानं आम्हालाही होते. कारण या साहेबांनी आज या संपूर्ण आयोजनाला एवढा पाठबळ दिलाय ना, त्याच्यामुळं महेश्वरी साहेबांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक आभार. ए लगा रिवर्स सिव का छव्वा. अनिकेत अंकित का ये अगली गेंद, ये अच्छा स्वीप करने का प्रयास था, वहां पे फील्डर मौजूद, 1 रन आएगी. हमारे बिहारी ब्रदर्स है यहाँ पे, बहुत राष्ट्रीय भाषा में उनको लैंग्वेज में कमेंट्री सुननी है तो बार बार फरमाइश कर रहे हैं, तो उनके लिए थोड़ा सा हिंदी में यहाँ पे कमेंट्री कर रहे हैं. फिरोज का देखा जाए तो ये 2 चौवे लगा चुका है, रिवर्स स्वीप अच्छा खेलता है. ओहो स्ट्रेट ड्राइव का स्ट्रोक, वहां पे फील्डर खुद गेंदबाज, और गेंदबाज ने एक गेंद को रोका. तब तक प्रायस्त समय था 1 रन चुराने का. 1 रन से बढ़ता हुआ स्कोर जा चुका है 17 के ऊपर. 17 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 0 विकेट. ये सेकेंड ओवर जा रही है. गेंदबाज अंकित, कानोबा स्पोर्ट कुंडेवाल टीम का. सामने बल्लेबाज फिर से फिरोज. ये गेंद यस लेग बिफोर द विकेट, एलबीडब्ल्यू फिरोज. ये पहला ब्रेक थ्रू मिला है, ये बड़ी विकेट है फिरोज की, जो कि मैंने उसकी सराहना की थी कि लेदर का प्लेयर है कि क्या, ये रिवर्स अच्छा खेलता है. और वो वही फिरोज बैक टू डग आउट, और उसकी जगह संभालने के लिए नए बल्लेबाज यज्ञेश भोईर आ चुका है बीच मैदान के ऊपर. आप देख रहे हैं लेट शरद कोहली स्मृति चषक 2025 का है आगाज. बिल्कुल 4 साल गए, 3 साल ये प्रतियोगिता आपने देखी है. हमारे मार्शल हेमंत ने हमको जानकारी दी कि गई साल थोड़ी मिस हुई इस टूर्नामेंट, लेकिन 3 साल हो चुके इस प्रतियोगिता को. आप देख रही है सेकेंड ओवर अंकित का अगला गेंद. ये अच्छा है, ये अच्छा है, और गैप ढूंढी है 2 खिलाड़ी गेंद के पीछे, लेकिन यहाँ पे गेंद गई. बहुत ही अच्छी फील्डिंग, वहां पे फील्डर मौजूद था कुणाल के द्वारा. ये बहुत ही अच्छा फील्डिंग का एफर्ट देखने को मिला. बिल्कुल आपने टीम के लिए 2 रन उसने बचाई. ये आगे आके खेलने का प्रयास हो दिमाग रेखा की ओर, 4 रन. बहुत जरूरत है, दे दो यार. मोस्ट नीड फॉर वाटर, अगर जरूरत है तो लेके जाओ, नहीं तो 3 ओवर के बाद पानी मिलेगा. ये टूर्नामेंट का ये रूल्स है. और दर्शकों को विनती करते हैं हमारे आयोजन टीम की, आप जब गेंद आती है ना तो सीमा रेखा के बाहर ही अंदर मत आओ गेंद पकड़ने के लिए.
ये अच्छी किया, वी शेप में खाली लॉफ किया है, इसमें टाइमिंग था अच्छा, इसलिए गेंद नाईन 29 धावा. पहिल्याच बॉलवर संजय वास्करच्या ठोकलेला हा षटकार व्ही शेप न जबरदस्त टोला लगावलाय बघा. पूर्णपणे टायमिंग स्ट्रोक. हलकासा ग्लान्स करण्यात लेग मी फॉर सेकंड विकेट. खूप चांगलं संगीत आपल्याला कोळी गीतं ऐकायला मिळतात, कारण हा आहे कोळीवाडा, ट्रॉम्बे कोळीवाडा. आणि या मैदानाच्या बाहेर जर तुम्ही बघितलं ना तर मच्छीचं खरं तर संगम नंदनवन आहे. अगदी मच्छीचं, मच्छी मस्तपैकी वेगवेगळ्या प्रकारची मच्छी खायला मिळते. आणि हे कोळी आगरी कोळ्यांचं खाद्य, प्रसिद्ध खाद्य, चविष्ट खाद्य, वेगवेगळ्या प्रकारची मच्छी आहे बघा. तुम्ही जरा फेरफटका मारला ना, आमच्या कोळी बांधवांनी स्टॉल भरपूर ठेवलेले आहेत, त्यामुळं आज मच्छीचा आस्वाद घेता येईल. तर बाउंड्रीच्या बाहेरून यायचंय सर्व खेळाडूंना विनंती असेल आयोजन कमिटीच्या वतीनं. जावले संघ निलेश स्पोर्ट्स जावले आज मात्र स्वर्गीय कैलासवासी सुनील पाटील स्मृती या नावाने खेळेल, त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. 29 रन्स 29. आता आर्यन आलाय नवीन बॅट्समन आणि षटक सुरू झालंय तिसरं. संजयचा हा बॉल स्वतः गोलंदाजच्या वरून गेला, चेंडू क्षेत्ररक्षक येतोय. एक आणि एकच धाव. इथे धावसंख्येला लगाम आणावी लागेल. संजय वास्करला इथून पुढेचे चांगले चेंडू फेकावे लागतील, कारण पहिल्याच बॉलवर षटकार आला. पहली गेंद पे सिक्सर आया, उसके बाद में फिर अच्छी वापसी की है संजय वास्कर ने अपने गेंदबाजी में. ये अच्छी गेंद है, इन वाइड यॉर्क फेंकने का ये अच्छा उसका प्रयास था और बिल्कुल वाइड यॉर्क गेंद. इसमें 1 रन आ चुके, 1 रन से बढ़ता हुआ स्कोर 31 पर. अभी भी 19 रनों की जरूरत है. ये विषय में खेला है, हल्का सा खेला, यहाँ पे फील्डर मौजूद. आदरणीय सन्माननीय संजयजी मेरेकर साहेबांचं आगमन झालंय. खरं तर भरतजी गोगावले साहेब कॅबिनेट मंत्री यांचे पर्सनल बॉडी गार्ड म्हणून त्यांना ओळखलं जातं. हा हिट, यस, इथे मात्र हा चेंडू येतोय. 1 अंपायर सिग्नल, 1 बाउंस, सीमा पार, ओव्हर द रोप. इट्स अ क्लिअर. पद्धतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली आता 32 या आकड्यावर. 3 ओव्हर 36 धावा धावफलकावर. आदरणीय सन्माननीय संजयजी मेरेकर साहेबांचे इथे शुभ सन्मान. कॅबिनेट मंत्री आपण पाहिलं ज्यांचं आत्ताच आगमन झालं होतं, गोगावले साहेबांचे. खरं तर ते अगदी जवळीक बॉडीगार्ड म्हणून त्यांना आम्हाला माहिती मिळाली त्यानंतर आज साहेबांचं इथे शुभ सन्मान. भारतीय संस्कृतीच्या रीतिरिवाजाप्रमाणे अतिथी देव भव आमचे महेश्वरी साहेब एक सामाजिक कार्यकर्ते यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. मायेची प्रेमाची शाल आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आज मेकर साहेबांना इथे सन्मानित केलं जात आहे. आज मात्र या स्पर्धेला शोभा वाढवण्याकरता कॅबिनेट मंत्री साहेबांचं देखील आगमन झालं, गोगावले साहेब. आणि किती खरं तर आमच्या आयोजक खुश झाले होते ज्या वेळेस साहेबांचं आगमन झालं. या स्पर्धेला अगदी छान छान लागले. ही स्पर्धा यशस्वीरित्या अगदी पार पडत असताना हा चेंडू पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक येतोय, वेगाने एक सिंगल मिळेल. एका धावेच्या मदतीने चेंडू आणि धावांचं अंतर आपण सांगूया. येणारे चेंडू असतील 11
आणि 13 धावांची गरज. सामना सोपा झालाय आता श्री दत्तकृपा अर्थात नगर या संघाला. दत्तनगर. हा चांगला चेंडू. कमबॅक करतोय, पलटवार करतोय गोलंदाज मोनीश. आणि मोनीसचा हा डॉट बॉल गेल्यानंतर समीकरण देखील बदलतंय. चेंडू आणि धावांचं अंतर 10 चेंडू 13 धावा. 13 धावा 10 चेंडू. इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. कुंडेवाल विपक्ष श्री दत्तनगर. 10-13चं समीकरण. ओहो, बॉलरकडे जा बॉल म्हणजे चेंडू जाईल डॉट. 9 चेंडू 13 धावा. इक्वेशन हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. जनसेवा हीच ईश्वर सेवा ट्रस्टचे आमचे अध्यक्ष संस्थापक दीपकजी महेश्वरी साहेब एक खरं तर समाज कल्याण, साधी राहणीमान, उच्च विचार, समाजसेवक, सोशल वर्कर या मागचा आनंद घेताना साहेब खरं तर साहेबांच्याच नेतृत्वाखाली आणि साहेबांच्याच खरं तर मेहनती मुलं आज ही आमची मुलं हा आयोजन साकार करू शकलं. बघा, तिसरं पर्व 3 वर्ष लगातार हे आयोजन आपण पाहतोय. ट्रॉम्बे कोलीवाडा अर्थात शरद स्मृती चषकाच्या नावानं. 9 चेंडू आणि 13ची गरज. यस, इट्स अ क्लिअर बाउंड्री. निर्णायक क्षणाला लावलेला चौकार आणि मुलांनी आतमध्ये जायचं नाही. आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या धावा पलून काढल्यात. एकूण 2. आता समीकरण 7-7. 7 चेंडू 7 धावा, 7 बॉल 7 रन. आने वाली 7 गेंदों में 7 रनों की जरूरत. ये हमारे बिहारी भाई, इनके लिए हिंदी में बोलना पड़ता है. उनको समझता नहीं क्या चल रहा है मैदान के बीच में. तो आने वाली 7 गेंदे और 7 रनों की जरूरत. 7 चेंडू 7 धावा. 7 runs to win remaining 7 deliveries. आगे आके खेलने का प्रयास. यहां पे बल्लेबाज हुआ. हा चेंडू 7 धावा. अजूनही मॅच बॅलन्स आहे. अजूनही शर्यत संपलेली नाही आहे. नक्कीच हा सामना रोमहर्षक स्थितीत. येणारे 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. अभी आने वाली 6 गेंदे और 7 रनों की जरूरत. यहाँ पे ये मैच रोंगटे खड़ा करने वाला. बिल्कुल ये मैच रफ एंड टफ, पैसा वसूल मुकाबला सभी दर्शकों को यहाँ पे देखने को मिल रहा है. तेज तर्रार ये मुकाबला. ऑन स्ट्राइक बल्लेबाज आर्यन और सामने गेंदबाज रहेगा कुणाल. सेकेंड ओवर लेके आया. ओहो, ये कीपर के पीछे गया गेंद. वहां पे फील्डर मौजूद था. बहुत ही प्रयास किया था समाधान वास्कर ने, छलांग लगाई थी लेकिन बहुत ही ऊपर था ये गेंद. 1 रन आ चुकी है. अभी आने वाले 5 गेंदों में 6 रनों की जरूरत. येणारे 5 बॉल 6 धावा. कुणालला सिद्ध व्हावं लागेल. कुणालला सिद्ध व्हावं लागेल. हाफ ट्रैकर का गेंद. यहां पे फील्डर मौजूद. ओह,
मित्रांनो, कोण बोलेल का वय वर्ष 46? याच खेळाडूनं झेल टिपलेला, त्या खेळाडूचं वय 46 वर्ष आहे. काय फिटनेस आहे बघा. 19-20 वर्षाच्या युवकाला लाजवेल असं हे खरं तर या ठिकाणी नेतृत्व पाहायला मिळालं. झेल टिपला संजय वास्करनं. आता 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. पडद्यावर कृपया पडद्यावर पाय ठेवू नका. प्रेक्षक वर्ग पडद्यावर पाय ठेवू नका प्लीज, कोऑपरेट. 4 बॉल 6 रन्स. ये अच्छी गेंद हवा में. गेंदबाजी कर रहा है कुणाल वास्कर, और यहाँ पे फील्डिंग कर रहा है जिसने कैच लपका वो उनके पिताजी है. वो बाप बेटा इस टीम में खेल रही है. जतीन कोहली यांच्याकडनं 500 रुपये जर आशिषने षटकार लगावला तर, परंतु 3 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज आहे 6 धावांची. व्हॉट ए मॅच. कुणाल की है गेंद फिर से हवा में. ये चांस गंवाई, लेकिन यहां पे मिलेगी चांस. आहेत 20 मिनिटांमध्ये. बघा आपण ज्या पद्धतीने आपण बघितलं ना की 4 षटक संपवायचेच आहेत. खूप चांगले नियम आहेत, परंतु मॅच कठीण झालाय. खरं तर दत्तनगर संघाला येणारे चेंडू 2 आणि विजयासाठी 5 धावा. काय पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय. इथेच आमची स्पर्धा यशस्वी झाली. असे सामने झाल्यानंतर काय प्रेक्षक मजा करतील. पडद्यावर कोणी पाय देऊ नका. सातत्याने सांगितलं तर पडद्याच्या आतमध्ये कोणी बसायचं नाही. आणि प्रेक्षकांनी सलीमभाई तुम्ही सांगायचं तिकडे बघा, पडद्याच्या आतमध्ये प्रेक्षकांनी आतमध्ये यायचं नाही. चेंडू पकडायला लहान मुलं पण येतात. बघा मॅच फार ट्विस्ट आहे, रफ अँड टफ आहे, रोमांचक है. 2 बॉल 5 की गरज. आने वाली 2 गेंदे और 5 रनों की जरूरत. ये ओवर पिच था, कौ कॉर्नर की तरफ फील्डर आया है बहुत फास्ट. चेंडू उचलला फेकला, इथे मात्र मिळाली एक सिंगल. आता 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. 1 बॉल 3 रन्स. आने वाले 1 गेंद और 3 रनों की जरूरत. 1 गेंद और 3 रन, 1 गेंद 3 रन, 1 चेंडू 3 धावा. व्हॉट ए मॅच. एकदा जोरदार टाळ्या प्रेक्षक मित्रांनो मॅच आवडला असेल तर. ओहो ये क्या किया गेंदबाज की. अभी आने वाली 1 गेंद 2 रन, लेकिन अभी तक मुकाबला जारी है. अभी तक ये मैच बैलेंस है दोनों तरफ. श्री दत्तनगर और कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल दत्तनगर अपने घरोली मैदान के ऊपर बहुत यहाँ पे दर्शक है. और ये एक देखा जाए तो ये मॅच पैसा वसूल. 1 चेंडू 2 धावा. प्रेक्षक मित्रांनो बघा आमची स्पर्धा यशस्वी झाली आहे. इथे जोरदार टाळ्यांनी आपण. ओहो मजा आली आहे. प्रेक्षकांनी खूप आनंद घेतला या मॅच मध्ये, परंतु हस्तांदोलन करून आपण निरोप घ्यायचा आहे. जो पराभूत संघ होईल आणि सामना जिंकलाय तो कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल टीम न. महेश्वरी साहेबांना देखील मॅच आवडला असेल. आज हा मॅचच तसा झाला.
आणि सामन्यातला सामनावीर द मॅन ऑफ द मॅच प्राइज गोज टू मिस्टर कुणाल वास्कर। बाप बेटा इस एक टीम में खेल रहे हैं और संजय वास्कर के बेटे कुणाल वास्कर इस मैच के मैन ऑफ द मैच। 1 ओवर 5 रन 3 विकेट। कुणाल 1 ओव्हर 5 रन 3 विकेट। खरं तर 7 धावा डिफेन्स केल्यात आणि आपलाच वडील संजय वास्कर यांच्याकडनं 500 रुपये। बघा संजय वास्कर यांचे वडील खेळत होते मैदानात आणि त्यांनी तुला 500 रुपयाचं बक्षीस। वेल प्लेड कुणाल, खूप चांगली गोलंदाजी केली आहे।